हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMची 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा कॉमन टॉपिक आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आज चॅप्टर 8 कव्हर करत आहे आपण म्युनिसिपल प्रॉपर्टीजचा. ठीक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले बघूया दोन पार्ट्स आहेत. तर पार्ट 1 मध्ये काय आहे, सगळ्यात पहिले आहे एक्विजिशन ऑफ प्रॉपर्टीज. ठीक आहे. मीन्स याच्यामध्ये संपत्तीचे अधिग्रहण दिलेले आहे. याच्यामध्ये सेक्शन 76 जो आहे तो आहे पॉवर ऑफ कॉर्पोरेशन ॲज टू एक्विजिशन ऑफ प्रॉपर्टी. मीन्स संपत्ती अधिग्रहणाबाबत महापालिकेचा अधिकार. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शन 77 जो दिलेला आहे तो आहे एक्विजिशन ऑफ इमेबल प्रॉपर्टी, मीन्स स्थावर संपत्तीचे अधिग्रहण. आणि सेक्शन 78 आहे जो आहे प्रोसिजर वेन इमेबल प्रॉपर्टी कॅन नॉट बी एक्वायर्ड बाय ॲग्रीमेंट. मीन्स स्थावर संपत्ती कराराने मिळवू शकत नसल्यास अनुसरवायची पद्धत. ठीक आहे. हे जे तीन सेक्शन्स आहे 76, 77, 78 हे एक्विजिशन ऑफ प्रॉपर्टी मीन्स संपत्तीचे अधिग्रहण मध्ये येते. ठीक आहे. तसंच सेकंड पार्ट जो आहे तो आहे डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टी मीन्स संपत्तीचा विल्हेवाट. याच्यामध्ये बघा सेक्शन 79 दिलेला आहे, 80 आणि 81. तर 79 मीन्स काय, प्रोव्हिजन गव्हर्निंग द डिस्पोजल ऑफ म्युनिसिपल प्रॉपर्टी, महापालिकेच्या संपत्तीच्या विल्हेवाटीबाबतच्या तरतुदी. नंतर सेक्शन 80 आहे जो आहे डिसिजन ऑफ क्लेम टू प्रॉपर्टी बाय ऑर अगेन्स्ट द कॉर्पोरेशन, महापालिकेविरुद्ध किंवा महापालिकेच्या संपत्तीवरील दाव्यांचा निर्णय. आणि नंतर आहे सेक्शन 81 जो आहे पॉवर ऑफ कॉर्पोरेशन टू एन्फोर्स कन्व्हेनंट अगेन्स्ट ओनर ऑफ द टाइम बिंग ऑफ लँड. मीन्स जमिनीच्या विद्यमान मालकाविरुद्ध करार अटी अंमलात आणण्याचा महापालिकेचा अधिकार. तर असे सेक्शन 79, 80 आणि 81 आहे जे आहे डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टी बद्दल, म्हणजे संपत्तीची विल्हेवाट लावणे. ठीक आहे. तर आता बघूया याचे MCQs. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असेच कंटिन्यू व्हिडिओ टिल एक्झाम पर्यंत आपण पोस्ट करणार आहे. ठीक आहे. तर चला बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे अंडर सेक्शन 76 ऑफ 1, what type of property can the corporation acquire for the purpose of this act? कॉर्पोरेशन कायद्याच्या उद्देशाने कोणत्या प्रकारची मालमत्ता मिळवू शकते? तर आन्सर आहे इथे थर्ड, मुवेबल अँड इमेबल प्रॉपर्टी और एनी इंटरेस्ट देअरिन, जंगम व स्थावर मालमत्ता किंवा त्यावरील कोणताही हक्क. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, property vested in a dissolved municipality before the appointment day shall vest in whom after the appointed day. नियोजित दिवसाच्या आधी विसर्जित नगरपालिका ताब्यात असलेली मालमत्ता नियोजित दिवसानंतर कोणाकडे जाईल? तर आन्सर आहे थर्ड, कॉर्पोरेशन ॲज अ ट्रस्टी, विश्वास म्हणून कॉर्पोरेशन. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, अंडर सेक्शन 76 ऑफ 3, प्रायमरी स्कूल प्रॉपर्टी फ्रॉम डिस्ट्रिक्ट स्कूल बोर्ड शाल वेस्ट इन कॉर्पोरेशन सब्जेक्ट टू व्हॉट? कलम 76(3) नुसार जिल्हा शाळा मंडळाकडील प्राथमिक शाळेची मालमत्ता कॉर्पोरेशनकडे कोणत्या अटीवर दिली जाईल? तर आन्सर आहे सेकंड, सब्जेक्ट टू ऑल ट्रस्ट चार्जेस अँड लायबिलिटी, सर्व विश्वस्त भार व देणी यांच्या अधीन. नेक्स्ट फोर्थ, who decide dispute about vesting of property under section 76? कलम 76 अंतर्गत मालमत्तेच्या हक्कावरील वाद कोण ठरवतो? तो आन्सर आहे थर्ड, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. नेक्स्ट फिफ्थ, अंडर सेक्शन 77 ऑफ 1, who approve the rate or prices for acquiring immovable property? कलम 77(1) नुसार स्थावर मालमत्ता मिळवण्यासाठी दर कोण मंजूर करतो? तर आन्सर आहे सेकंड, स्टँडिंग कमिटी, स्थायी समिती. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स, सेक्शन 77 ऑफ 3 अलाउज कमिशनर टू एक्वायर व्हॉट टाइप ऑफ राईट अफेक्टिंग कॉर्पोरेशन प्रॉपर्टी? कलम 77(3) नुसार आयुक्तांना कॉर्पोरेशनच्या मालमत्तेशी संबंधित कोणता हक्क मिळवता येतो? तर आन्सर आहे थर्ड, एजमेंट मीन्स हक्क मार्ग. ठीक आहे. नेक्स्ट सेवन्थ, इफ कमिशनर्स कॅन नॉट एक्वायर प्रॉपर्टी बाय ॲग्रीमेंट, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप अंडर द सेक्शन 78 ऑफ 1? आयुक्ताला कराराने मालमत्ता मिळवता आली नाही तर कलम 78(1) नुसार पुढील पाऊल कोणते? तर आन्सर आहे सेकंड,
अप्लाय टू स्टेट गव्हर्नमेंट फॉर एक्वाजिशन अंडर लँड एक्वाजिशन लॉ. भूमी अधिग्रहण कायद्यानुसार राज्य सरकारकडे अर्ज करणे. नेक्स्ट 8. सेक्शन 78 of 2 allows commissioner to acquire adjoining land for what purpose. कलम 78(2) नुसार आयुक्तांना लागू असलेली जमीन कोणत्या उद्देशासाठी मिळवता येते. तर आन्सर आहे 3rd. बिल्डिंग साइट्स अलॉंग न्यू और वाइडन्ड स्ट्रीट. नवीन किंवा रुंदावलेल्या रस्त्यालगत इमारतीच्या जागा. नेक्स्ट 9th. Who pay compensation for property acquired under section 78 of 3. कलम 78(3) अंतर्गत मिळवलेल्या मालमत्तेची नुकसान भरपाई कोण करतो. तर आन्सर आहे 2nd. कमिशनर फ्रॉम कॉर्पोरेशन फंड. कॉर्पोरेशन निधीतून आयुक्त. ओके. नेक्स्ट 10. आफ्टर पेमेंट ऑफ कंपन्सेशन अंडर सेक्शन 78 of 3 प्रॉपर्टी वेस्ट इन होम. कलम 78(3) नुसार नुकसान भरपाई भरल्यानंतर मालमत्ता कोणाकडे जाते. तर आन्सर आहे 3rd. कॉर्पोरेशनकडे. ठीक आहे. तसंच बघा KDMCच्या वेरियस PDFs अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. PDF फार इम्पॉर्टंट असणार आहे एक्झामसाठी. ठीक आहे. तर ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर आहे, मेसेज करून PDF परचेस करून अभ्यासला स्टार्ट करा. नेक्स्ट 11. अंडर सेक्शन 79 of 1 द कमिशनर कॅन डिस्पोज ऑफ मुवेबल प्रॉपर्टी विदाउट स्टँडिंग कमिटी सँक्शन इफ इट्स व्हॅल्यू डज नॉट एक्सीड. तर करेक्ट आन्सर आहे 500. नेक्स्ट 12th. द कमिशनर मस्ट रिपोर्ट एव्हरी लीज ऑफ इमेबल प्रॉपर्टी विदिन डॅश डेज अनलेस एक्झेम्प्टेड. आयुक्ताने स्थावर मालमत्तेच्या प्रत्येक भाडेपट्ट्याला अहवाल डॅश दिवसात द्यावा लागतो जोपर्यंत सूट दिलेली नाही. तर आन्सर आहे 3rd. 15 days. नेक्स्ट 13. विथ स्टँडिंग कमिटी सँक्शन द कमिशनर कॅन लीज इमेबल प्रॉपर्टी फॉर मोर दॅन 1 year इफ द प्रीमियम डज नॉट एक्झिस्ट. स्थायी समितीच्या मंजुरीने आयुक्त 1 वर्षाहून अधिक कालावधीसाठी स्थावर मालमत्ता भाड्याने देऊ शकतो जर प्रीमियम पुढील रकमेपेक्षा जास्त नसेल. आन्सर आहे फर्स्ट 50,000. ठीक आहे. 50,000. नेक्स्ट 14. द कन्सिडरेशन फॉर सेल और लीज ऑफ म्युनिसिपल इमेबल प्रॉपर्टी शॉल नॉट बी लेस दॅन. महानगरपालिका स्थावर मालमत्तेच्या विक्री किंवा भाड्याने देण्याचे मूल्य खालीलपेक्षा कमी नसावे. तर आन्सर आहे 3rd. करंट मार्केट व्हॅल्यू. सध्याचा बाजारभावापेक्षा. नेक्स्ट 15. अंडर सेक्शन 79G लीज फॉर अप टू 30 years कॅन बी ग्रांटेड टू. कलम 79G अंतर्गत 30 वर्षापर्यंत भाडेपट्टा दिला जाऊ शकतो. तो आन्सर आहे एलिजिबल सम ड्वेलर्स, पब्लिक ट्रस्ट फॉर मेडिकल अँड एज्युकेशनल पर्पज, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. तर आन्सर येईल ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे. झोपडपट्टीवासी, वैद्यकीय व शैक्षणिक कारण, सार्वजनिक न्यास आणि सरकारी विभागास. नेक्स्ट 16. अंडर सेक्शन 80 डिस्प्यूट रिगार्डिंग प्रॉपर्टी क्लेम आर डिसाइडेड प्रायमरी बाय. कलम 80 अंतर्गत मालमत्ता हक्काबाबतचे वाद मुख्यतः कोणाकडून निकाली काढले जातात. तर आन्सर आहे 3rd. कलेक्टर, जिल्हाधिकारी. ठीक आहे. नेक्स्ट 17. टाइम लिमिट टू फाइल अ सूट इन सिव्हिल कोर्ट अगेन्स्ट कलेक्टर ऑर्डर अंडर सेक्शन 80 इज. कलम 80 अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्याची मुदत किती. आन्सर आहे 2nd. 1 year. 1 वर्ष. नेक्स्ट 18. सेक्शन 81 गिव्स द कॉर्पोरेशन पॉवर टू एन्फोर्स. कलम 81 महापालिकेला खालील गोष्टी लागू करण्याचा अधिकार देते. तर आन्सर आहे 3rd. कन्व्हेंट अगेन्स्ट लँड ओनर. जमीन मालकाविरुद्ध करार. नेक्स्ट 19. प्रॉपर्टी वेस्टेड फॉर स्पेसिफिक ट्रस्ट पर्पज कॅन नॉट बी डिस्पोज इन मॅनर दॅट. विशिष्ट न्यायासाठी असलेली मालमत्ता अशा पद्धतीने विकली जाऊ शकत नाही की. तर आन्सर आहे द ट्रस्ट पर्पज इज प्रीज्युडिकल अफेक्टेड. न्यासाचा उद्देश बाधित होतो तेव्हा. ठीक आहे. नेक्स्ट 20.
फॉर प्रॉपर्टीज ट्रान्सफर्ड बाय गव्हर्नमेंट डिस्पोज कॉन्ट्ररी टू ट्रान्सफर टर्म रिक्वायर. शासनाकडून हस्तांतरित मालमत्ता हस्तांतरणाच्या अटीविरुद्ध विक्रीसाठी आवश्यक आहे. आन्सर आहे सेकंड, स्टेट गव्हर्नमेंट सँक्शन, राज्य शासनाची मंजुरी. ठीक आहे. तसंच बघा व्हेरियस PDF अवेलेबल आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, RTI पण आणि राईट टू पब्लिक सर्व्हिस. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.